नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरळ सेवा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे राज्यघटनेवर आधारित काही प्रश्न। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या अटॉर्नी जनरलची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? आपले पर्याय आहेत ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी कायदा मंत्रालय आणि डी मंत्रिमंडळ समिती। तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए राष्ट्रपती। आपला पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील कमाल अंतर किंवा मध्यांतर किती असते? आपले पर्याय आहेत ए 30 दिवस, बी 50 दिवस, सी 6 महिने आणि डी 12 महिने। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 6 महिने। आपला पुढचा प्रश्न आहे, पहिल्या संविधान सभेचे अंतरिम अध्यक्ष कोण होते? आपले पर्याय आहेत अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब सच्चिदानंद सिन्हा, क बी आर आंबेडकर आणि ड जवाहरलाल नेहरू। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सच्चिदानंद सिन्हा। तर आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास तो खालीलपैकी कोणाकडे पाठवला जाईल? आपले पर्याय आहेत अ मुख्य निवडणूक आयुक्त, ब सर्वोच्च न्यायालय, क संसद आणि ड उपराष्ट्रपती। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब सर्वोच्च न्यायालय। आपला पुढचा प्रश्न पाहूया। 1948-49 मध्ये स्थापन झालेली JVP समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? आपले पर्याय आहेत अ भारताचे औद्योगिकीकरण, ब भाषिक आधारावर नवीन राज्यांची निर्मिती, क भारताची राष्ट्रीय भाषा आणि ड अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण। आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब भाषिक आधारावर नवीन राज्यांची निर्मिती। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते कलम वार्षिक आर्थिक विवरणपत्र अर्थसंकल्पाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत अ कलम 108, ब कलम 110, क कलम 112 आणि ड कलम 115। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क कलम 112। आपले पुढचा प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचा ठराव खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडता येतो? आपले पर्याय आहेत अ लोकसभा, ब फक्त राज्यसभा, क संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एक सभागृह आणि ड संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब फक्त राज्यसभा। आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात राज्यपाल आदिवासी व्यवहार मंत्री नियुक्त करतात? आपले पर्याय आहेत आपल्याला राज्यांची नावे दिलेली आहेत, 1 छत्तीसगड, 2 उत्तर प्रदेश, 3 झारखंड आणि 4 अरुणाचल प्रदेश। खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक योग्य कोड निवडायचा आहे आपल्याला। आपले पर्याय आहेत अ फक्त 1 आणि 2, ब फक्त 1, 3 आणि 4, क फक्त 1 आणि 3 आणि ड 1, 2, 3 आणि 4। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क फक्त 1 आणि 3 म्हणजेच छत्तीसगड आणि झारखंड। आपला पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोण भारतात आर्थिक आणीबाणी जाहीर करते? आपले पर्याय आहेत ए राष्ट्रपती, ब पंतप्रधान, क केंद्रीय मंत्रिमंडळ आणि ड भारताचे सर्वोच्च न्यायालय। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ राष्ट्रपती। आपल्या पुढचा म्हणजेच शेवटचा प्रश्न पाहूया। संविधानाच्या कलम मध्ये विधानसभेच्या रचनेसंदर्भात तरतूद आहे। आपले पर्याय आहेत अ 148, ब 170, क 93 आणि ड 192। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब 170। चला तर मग आपण इथेच थांबूया मित्रांनो। धन्यवाद।